जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोठे बसवला व कोणी बसवला याबद्दल माहिती उलगडणार आहोत. शाहू महाराजांनी 1917मध्ये पुणे शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली होती. या विरोधात पुण्यातील प्रस्थापितांनी मोर्चा काढून त्यात दगडफेक केली. याशिवाय शाहू महाराज थांबलेल्या जागेवरही दगडफेक करून आग लावण्याचा प्रयत्नही केला. पुणे शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसू देणार नाही हा जणू त्याने विडाच उचलला होता. शाहू महाराजांना शिवरायांबद्दल एवढे प्रेम असेल तर त्यांनी कोल्हापुरात तो पुतळा खुशाल बसवावा असा ठराव त्या प्रस्थापित लोकांच्या सभेत झाला. तिथल्या लोकांचा तो विरोध न जुमानता शाहू महाराज स्मारकाच्या समितीचे अध्यक्ष झाले. हा महाराजांचा जगातील पहिला पुतळा ठरणार होता, त्यामुळे त्याचे ठिकाणही तसेच असावे. भांबुर्डा म्हणजे सध्याचे शिवाजीनगर येथील सैनिक शाळेच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्याचे ठरले. निधी जमू लागला, पण दुर्दैव शाहू महाराजांचा 6 मे 1922ला मृत्यू झाला व ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे हे समितीचे अध्यक्ष झाले. त्यांनी कारागिरांना बोलावले. शेवटी करमकर नावाच्या प्रामाणिक ब्राह्मणाचा शोध लागला. त्यांनी सर्व काम करून देण्याची हमी घेतली. पुण्यातील प्रस्थापितांना त्रास दिला तो पुणे सोडून जिवाजीराव महाराजांना भेटून त्याने मुंबईत काम सुरू करण्यासाठी जागा घेतली. समितीने करमकरांना सर्व मदत केली. काम सुरू झाले, पण एवढा पुतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्ट्या नव्हत्या. समितीने इंग्रज सरकारकडे त्याबाबत मदत मागितली व त्यावेळेसचे इंग्रज गव्हर्नर रिचर्डसन कुडास याने मदत केली. सुमारे 2 वर्षे हे काम चालणार होते. 12 तुकड्यांमध्ये पुतळा पूर्ण झाला. हे सर्व अवजड तुकडे मुंबईवरून पुण्यात आणून सोय नव्हती. इंग्रजांची मुंबई पुणे रेल्वे तयार झाली होती. इंग्रज शासनाने विशेष मालगाडीची व्यवस्था करून पुतळा पुण्यात पोहोचू देण्याची पूर्ण जबाबदारी उचलली. पुण्यातील प्रस्थापितांनी इंग्रजांना पत्र लिहिले. शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यात बसवणे हा आमचा अपमान आहे व सरकारने त्यास मदत करू नये असे त्या पत्रात तिथल्या प्रस्थापितांनी गव्हर्नरांना पाठवले. इंग्रजांनी त्यांचे ऐकले नाही. सन 1927मध्ये अशा तऱ्हेने पुतळ्याचे भाग पुण्यात पोहोचले. तेथील लोकांनी मुंबई पुणे गाडी ही 3 ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात भाग जोडण्यासाठी लागणारे साहित्य नव्हते ते आणले. सलग 7 महिने काम चालू होते. 24 तास मराठा बहुजन शिवप्रेमी 300 तरुणांचा संरक्षणासाठी खडा पहारा होता. इंग्रजांचे व पोलिसांचे पूर्ण सहकार्य होते, तरीही तिथल्या लोकांचा अतिरेक सुरूच होता. त्यांनी लोहार जोडारी यांना त्रास दिला. दरम्यान पुतळ्याच्या अनावरणासाठी समितीने इंग्लंडच्या राजपुत्रास पाचारण करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी निमंत्रणही स्वीकारले. समारंभाची तयारी सुरू झाली. तिथल्या सभेस ही माहिती मिळताच इंग्लंडला तार करून राजपुत्राने सांगण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमास येऊ नये असे सांगितले व दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला. इंग्रज हटायला तयार नव्हते. तारीख जाहीर झाली. राजपुत्र मुंबईत उतरून पुण्यास येणार असे ठरले. तिथल्या लोकांनी मुंबईत जाऊन तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करून कार्यक्रम रद्द करावा असं ठरलं. पण पुण्यात तिथले प्रस्थापित पेटून उठले. जिद्द सोडली नाही. त्यांनी काळे झेंडे दाखवले व काळ्या रंगाच्या पावडरच्या रांगोळ्या काढल्या. पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात होती नगरपालिका. सर्वपक्षीय नगरसेवक नगराध्यक्ष त्यांच्याच ताब्यात होत असल्याने सर्व तयारी केली. एवढ्याने भागणार नाही म्हणून
तिथल्या लोकांनी पुतळा अनावरणाच्या आदल्या दिवशी असे 2 दिवस शहरात बंद जाहीर केला. नगरपालिकेने त्यासाठी अधिकार दिले. सर्वात जास्त हॉटेल त्यांचेच होते, त्यामुळे ते बंद झाले. इतर हॉटेलांना दमदाटी केली तरी त्यांचे समाधान झाले नाही. त्याने नगरपालिकेस हात धरून पाणीपुरवठा 2 दिवस बंद पाडला. सर्व सार्वजनिक ठिकाणचे पाणवठे घाणेरडे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बाहेरून येणाऱ्या शिवप्रेमींना पुण्यात पिण्याचे पाणीही मिळू नये एवढे क्रूर काम तिथल्या लोकांनी केले. हॉटेल मालकांना बंद काळात कुणालाही पाणी पाजू नये अशा धमक्याही दिल्या. इंग्रज सरकार ब्राह्मणांनी पूर्ण अंमलात आणले. याशिवाय सभावर वेळोवार काही तरुणांनी घुसून बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला. या चौथऱ्याखाली बॉम्ब. या तणावग्रस्त वातावरणात अखेर 16 जून 1928 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण पुणे शहरात झाले.